पुण्यातील सत्य आरंभ या संस्थेने कला महर्षी चित्रसूर्य कैलासवासी बाबूराव पेंटर यांच्या जीवनगौरव सोहळा पुरस्कार 2025 मध्ये लातूरातील दिलीप ढगे व शिवम मोठे या दोन कलारत्नांना पुरस्कार देऊन गौरवले। पाहूया या दोन कलारत्नांची विशेष मुलाखत। नमस्कार, मी प्राध्यापक विशाल लामतुरे। DTU महाराष्ट्र माझा या चॅनलच्या वतीनं आज आपल्या लातूरातील जे कला क्षेत्रातील फार उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्य आरंभ नाट्यसंस्था पुणे यांच्या वतीने कला गौरव हा पुरस्कार एक नव्हे तर दोन आपल्या लातूरला मिळालेले आहेत। अशा दोन ज्येष्ठ आणि आजी अशा दोन कलाकारांना आपल्या लातूरात हा पुरस्कार भेटल्याबद्दल आपल्या लातूरकरांना तर त्याचा सार्थ अभिमान आहेच। आणि अशा या दोन गुणी अभिनेत्यांना आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून भेटणार आहोत। त्यामधील एक आहेत शिवम मोठे, हे अभिनय क्षेत्र आणि गायन क्षेत्रात यांचं नैपुण्य आहे। आणि दुसरे आहे ते ज्येष्ठ रंगकर्मी दिलीपजी ढगे। नमस्कार। असं म्हणता येईल की आम्ही यांना अभिनय यांचा पाहतच मोठे झालो आणि खऱ्या अर्थानं हा पुरस्कार जो काही यांना मिळाला आहे हे यांच्या कलेप्रती असणारं प्रेम, कष्ट आणि लातूरमध्ये राहून यांनी जे कलाक्षेत्राला योगदान दिलेलं आहे हा जो पुरस्कार आहे, लातूरच्या कलारत्नामध्ये आणखी या दोन रत्नाची भर पडली आणि खास या दोन रत्नांना आपण आता भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बाबा हे जे काही पुरस्कार तुम्हाला मिळाले तर त्याच्या मागच्या ज्या काही पार्श्वभूमी आहेत किंवा त्यांची जी तळमळ आहे हे आता आपण जाणणार आहोत। चला आपण जाणून घेऊया। तर माझा पहिला प्रश्न असेल वरिष्ठ आपले दिलीपभाऊ ढगे यांना की ढगे सर, आम्हाला तुम्ही सांगा की तुम्हाला कला गौरव हा पुरस्कार तुमच्या कर्तृत्वाला बघून पुण्यासारख्या संस्थेने तुम्हाला जो हा पुरस्कार दिला तर मुळात तुमचा जो कलेबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर आम्हाला लातूरकरांना हे उत्सुकता आहे की तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळालात आणि आतापर्यंतचा हा जो पुरस्काराचा जो टप्पा आहे तर याच्याबद्दल काहीतरी सांगा। नमस्कार। मी एक सांगायचं म्हणजे आपणाला माहितीच आहे विशालजी की लहानपणापासून गेली म्हणजे 25-30 वर्ष या कलेमध्ये मी काम केलेलं आहे। पथनाट्य असतील आपण पाहिलेलं आहे, लातूरकरांनी पाहिलेलं आहे। एक कलेमध्ये जे चळवळ आहे, अभिनय असेल, पथनाट्य असेल, एकांकिका असेल, स्वागतगीत असतील, म्हणजे अशा अनेक पथनाट्यातून मी कार्यक्रम करत गेलो आणि कार्यक्रम करत असताना हे शुभम मोठे आपण उत्कृष्ट कलाकार आहे, योगायोगानं आमची भेट झाली आणि जे आमचे गुरु आहेत श्रीरामजी गोजमगुंडे यांच्याकडे यांच्या तालमीमध्ये आम्ही अभिनय शिकलो आणि नाट्यक्षेत्राकडे चित्रपटाकडे वळलो। खरंच लातूरकरांचं सुद्धा म्हणजे आमच्यावर खूप प्रेम आहे। लातूरकरांनी पण आम्हाला काही इथल्या लोकांच्या संस्थेने संधी दिली, नाटकामध्ये काम दिलं, वेब सिनेमामध्ये असेल, चित्रपट असतील, खूप सहकार्य केलं। आणि एवढं स्ट्रगल करत असताना की योगायोगाने आरंभ संस्था पुणे जे रमाकांत सुतार म्हणून आहेत, त्यांच्या अनेक सिरियल आहेत टी व्हीवरती, एक सप्तपदी चालते, बाळूमामाचे चांग भलं, अशा अनेक मालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्यांची एक संस्था आहे विशालजी, पुण्याला एक त्यांची संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आमचं परीक्षण केलं, आमचे जे प्रमाणपत्र असतील, आमचं काम करण्याचं ढंग असेल हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं, आमच्याकडनं ते अनुभवलं आणि त्यांनी ठरवलं की तुम्हाला या वर्षीचा पुरस्कार दिला जाईल। त्यामध्ये आपले ज्येष्ठ कलावंत भारतजी जाधव यांनी पण या पुरस्काराला हजेरी लावलेली होती। पुण्या ठिकाणी आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे। खरंच की माझं नशीब आहे हे करावं। आपण दिलीपभाऊ ढगे यांच्याकडनं संपूर्ण त्यांच्या जीवनाचा सार ऐकला की ही त्यांची जडणघडण कशी झाली। अगदी तसाच हा प्रश्न आपण विचारूया शुभम मोठे सरांना की शुभम सर, की तुम्ही हा जो पुरस्कार मिळवला तर याच्या मागचा आम्हाला शुभम मोठे हा इथपर्यंत कसा पोहोचला हे जाणून घ्यायचं। सर, मी एक 9 मध्ये आम्ही
तेव्हापासून स्ट्रगल करतो. अच्छा, 2009. 2009मध्ये सरांची, दिलीप ढगे सरांची आणि माझी एक बाई तिथं घाईमध्ये आमची ओळख झाली. ती ओळख झाली, अशी आमची मैत्री झाली. म्हणले ढगे सर म्हणले, शिवम तुझ्यामध्ये इतकी कला आहे, तू लिखाण करतो छान, तर कर बाळा काही तर. म्हणून आज आमचे बाई तिथं घाई, रणभूमी, माईच्या पंखाखाली, नोटांची गंमत, पुन्हा नंतर दान मोठे कन्यादान, अशा बरेच चित्रपटामध्ये आम्ही काम केलं. छोटी छोटी भूमिका भेटत गेली, ती आम्ही सादर करत गेलो. पर कसं आहे सर, कलाक्षेत्रामध्ये आपल्या लातूरच्या इकडच्या कलाकारांना वाव नाही. मग आपण काय करायचं, जी भेटेल ती रोल करत गेलं. मग मी या लातूरमध्ये एक माझा ऑर्केस्ट्रा आहे, 3 स्टार म्युझिकल प्रोग्राम. मी या माध्यमातून मी आज नावारूपाला आलेलो आहे. तरी आपल्याला सर्वजण मान देतात, सन्मान देतात. तर सर म्हणले मला एक बाळा तू स्टोरी लिह, तू खूप छान लिहितो. तर एक माझी लास्टची एकच इच्छा आहे सर, मी एक असं एक फिल्म लिहिलं आहे स्वतः. मी कथा पटकथा संवाद स्वतः माझे आहेत. तर मूवीचं नाव आहे प्रेमाचे रिंगण. फक्त माझी एक एवढीच इच्छा आहे की ढगे सरांना पार्टनर म्हणून आम्ही दोघंच हा प्रोजेक्ट करावा, हीच माझी विनंती आहे. माझा आणखी एक प्रश्न आहे, मी थांबतोय की आता हे जे तुमची जडणघडण तुम्ही सांगितलात, किंवा खरं बघायला गेलं तर आपल्या मराठवाड्याचा जो खरा रत्न ज्याला आपण म्हणतो की कैलासवासी श्रीराम गोजमगुंडे तात्या, ते जर या पाय रोवून आपल्या मराठवाड्यात त्यांनी निर्माण केलं सिनेसृष्टी, तर त्यांच्याच ह्याच्यावरती म्हणजे तुम्ही चाललात. आणि म्हणजे एक बघायला गेलं तर आपला खरा जो आधार आहे, जिथं आपल्याला कलेची जाळ झाली, ते म्हणजे आपले श्रीराम तात्या. आणि त्यांनी जे काही स्वप्न बघितलं की माझ्या लातूरातला प्रत्येक माणूस घडला पाहिजे, कलाकार झाला पाहिजे, आणि आज ते असते तर तुमच्यावर फारच कौतुकाची स्थाप असती. कारण त्यांच्या टीममध्ये तुम्ही स्वतः राहिलात, त्यांच्याशी बोललात, खूप चांगलं. आणि खरं सांगायचं तर मंडळीनो, हा जो कलारत्न यांना पुरस्कार मिळाला आहे, तर याच सोहळ्यामध्ये भरत जाधवांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. म्हणजे भरत जाधवांसोबत यांचा सत्कार झालेला आहे. बरोबर, हे फार कौतुकाची बाब आपल्यासाठी आहे. तर मला या दोघांनाही विचारायचं आहे की बाबा, आपल्या लातूरची नवी जी काही उभरती पिढी आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल शुभमजी? जी सर, मला एक सर्व कलाकारांना एकच सांगायचं आहे की या क्षेत्रामध्ये काय सर जास्त वडावडी आहे. तर कृपया सर्वांना, माझी कलाकार लोकांना विनंती आहे की सर्वांना पुढे घेऊन चला, तेव्हा तुम्ही पुढे जाणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता समजा कुठं तर आपल्याला एक ऑडिशन आहे. आता आपल्या लातूरची कलाकारांचं सांगतो की ढगे सरांना सांगायचं नाही आहे, मला सांगायचं नाही आहे, कुणाला सांगायचं नाही, असं कृपया करून या सर. सर्वजण मोठे झाले तर सर्वजण. आज रमाकांतजी सुतार माझे एक मोठे बंधू असल्याने आहेत. त्यांनी आम्हा दोघांचे की बाबा ही काहीतरी लातूरमधून करतायत, आणि मला म्हणजे पुण्याला बोलविलं. आज या मराठी याच्यामध्ये की भरत जाधव सर हे टॉपचे कलाकार आहेत. आज या टॉपच्या कलाकाराकडून आमचं अभिनंदन, आणि आम्हाला एवढा मोठा पुरस्कार भेटते. त्या अर्थाने रमाकांत सुतार सरांनी ज्या या आपल्या लातूरच्या 2 रत्नांची पारखणी केली, ती खरंच योग्य आहे. नवीन पिढीबद्दल अजून जाणून घेऊया दिलीपजी ढगे यांच्याकडनं, की तुम्हाला नवीन पिढीबद्दल काय संदेश द्यायचा आहे? मला विशालजी एक सांगायचं आहे की कलाक्षेत्रामध्ये जे नवीन कलाकार येत आहेत त्यांच्यासाठी एक व्यासपीठ व्हावं, जेणेकरून त्या कलाकारांचे जे सुप्त गुण आहेत लपलेले, त्यांची कला बाहेर येईल. आज लातूरमध्ये खूप डान्सर आहेत, खूप ॲक्टिंग करणारे कलाकार आहेत, स्ट्रगल करणारे आहेत. तर अशांचा एक ग्रुप तयार झाला तर त्यांना नवनवीन चित्रपटामध्ये संधी भेटेल आणि त्यांच्या कलेला वाव भेटेल. म्हणून त्यासाठी काही प्रयत्न इथल्या ज्येष्ठांनी, इथल्या युवकांनी, इथलं एक संघटन कलाकारांसाठी व्हावं. लातूरमधील कलाकारांसाठी तुम्ही जे काही वेब सिनेमा बनवताय, चित्रपट बनवताय, एकांकिका बनवताय, त्यासाठी खरंच हँड्सअप देतो मी की खरंच विशालजी, तुम्ही माझे लहानपणापासून पथनाट्य असतील, नाटकं असतील पाहिलेले आहेत. आणि हा पुरस्कार पुण्याचा ज्यावेळेस मला भेटला, तुम्ही मला सांगितलं फोन करून की अशा मुलाखतीसाठी तुम्ही वेळ द्या. धन्यवाद. बघायला गेलं तर एक कलाकार आणि त्यातल्या त्यात लातूरकर म्हणून अशा 2 कलाकारांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्यच असतं. आणि हे दोन्ही गुणी कलाकार आपल्या लातूरचे आहेत. म्हणजे एव्हाना एक अभिनयाचा एक लातूर पॅटर्न नवीन निर्माण झाला आहे, ज्याची सुरुवात आपल्या श्रीराम तात्यांनी केली होती.
आणि आनंदाची गोष्ट अशी की आज ते दोन्ही रत्नांची आपण मुलाखत घेतली. या दोघांच्या चर्चेतून एक गोष्ट खूप चांगली लक्षात आली की तुम्ही या क्षेत्रात काम करत असताना ज्याला आपण कुरघोडी हा प्रकार म्हणतो की पाठीमागं ओढणं किंवा न सांगता ऑडिशन वगैरे देणं, अशा ज्या काही घटना आहेत ती खरंच शिवमजींनी तिची गोष्ट मांडली की सगळ्यांना घेऊन सोबत चला. आणि दिलीप ढगेजी जी सांगितलं की बाबा एक संघटन बनवा की जेणेकरून आपला वेगळा लातूर पॅटर्न दिसला पाहिजे. आणि या दोघांची ही दोन्ही म्हणणे जे आहेत ते अगदी तंतोतंत खरे आहेत. जर कलाकारांना मोठं व्हायचं असेल तर त्यांनी एक संघ राहिलं पाहिजे, मोठं संघटन उभं झालं पाहिजे लातूरकरांचं, आणि त्याचसोबत प्रत्येक एकमेकाला मदत करीत मोठं झालं पाहिजे. एकंदरीत आपल्या चॅनलला या दोन कलारत्नांनी भेट दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. आणि एकूण लातूरच्या वतीनं आपण त्यांना खूप भरभरून शुभेच्छा देऊया. त्यांची अशी उत्तरोत्तर प्रगती होत आणि ते आज ज्या पदावर आहेत आणखी खूप मोठमोठ्या प्रोजेक्ट्स त्यांना मिळावत ह्या अशा आपण शुभेच्छा देऊयात. आणि त्यांची मुलाखत इथं संपली असं मी घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. धन्यवाद.